तर आज आपला परिक्रमेतला 62वा दिवस आहे आणि रात्री आपण बर्मान घाट या ठिकाणी आलो आहे आणि जे सिद्धेश्वर मंदिर आहे तर तिथं परिक्रमावासी थांबतात आश्रमात. तर आपण आत्ता सकाळच्या वाजलेत 7 आणि आपण आता परिक्रमेत पुढं निघतोय. पण त्या अगोदर घाटावर जे मंदिर आहे तर तिकडं चाललो आहे आणि दर्शन घेऊ, घाट पाहू आणि मग पुढं निघू. चला बघू. आज आपल्याला जो बराच रस्ता आहे, जे डोंगर गाव आहे तर तिथपर्यंत हा तटावरूनच रस्ता आहे. बघू, रस्ता जरा डेंजर आहे, कसा आहे का चढायचा ते आपण विचारत जाऊ. नर्मदे यार, चला चला चला. हे बर्मन घाटावरचं राम मंदिर आहे. तर चला आपण आतमधून दर्शन घेऊ. इथंच राम मंदिर, हनुमान मंदिर या ठिकाणी पण परिक्रमावासी थांबतात रात्रीचे. मंदिरामध्ये श्रीरामांचं आपण दर्शन घेऊन जो के बर्मन घाट आहे त्या बर्मन घाटाकडे आपण आलोय. नर्मदा मैयाची मस्त मूर्ती आहे वरती. चला, आत्ता वाजले 7:30. आपण आपल्या बॅगा घेऊ आणि निघू. आपण रात्री थांबलो होतो तो हा हॉल आहे आणि असाच पलीकडे पण एक हॉल आहे, त्यामध्ये पण परिक्रमावासी होते. तर चला आपण निघतो इथून आता. हे रात्री आपण सिद्धेश्वर आश्रम आहे तर इथं थांबलो होतो आपण. नर्मदे हर. आणि आपल्याला याचे आश्रम आहे तर आश्रमाच्या कडेने हा रस्ता आहे आपल्याला बाहेर निघाला परिक्रमा मार्ग. इथं दाखवलाय पण हाती आटोला केर पाणी 22 किलोमीटर वरती आहे. सुरुवातच आपल्या अशा रस्त्याने झाली आहे आज, म्हणजे भरपूर रस्ता खराब दिसतोय पुढं. चला, आजही 7:30 वाजलेत तर आजही अजून सूर्य उगवला नाहीये, म्हणजे सूर्यच दिसत नाही आज. पूर्ण सगळीकडे दव पसरले आणि समोरच हे नर्मदा मैया आपल्याकडे वाहते. आपण तिच्या तटावरून आज आपल्याला मार्ग काढीत जे केरपाणी दाखवलं होतं 22 किलोमीटर वरती, तर चाललोय आपण तिकडं. हे आपण बर्मन घाटच्या पुढं तटावरून चालतोय. जो बर्मन घाटच्या पुढचा जो बेट आहे पुढचं, तर ह्या बेटाला वळसा घालून नर्मदा मैया 2 भागामध्ये प्रवाहित होते. तर एक प्रवाह ह्या साईडने आलाय आणि हे जे पुढं समोर बेट दिसतंय तर याच्या पलीकडून एक प्रवाह गेलेला आहे आणि समोरच पुढं जे दगड दिसत आहेत तर तिथं मैया 7 धारांमध्ये वाहते. तर चला, आपण आपल्या वरून दिसेल ते पुढचा जो डोंगर दिसतो थोडासा आपला चढ, तर त्याच्यावर चढायचं आहे. हे समोर जो ब्रिज दिसतोय या धुक्यामुळं जरा तर हा जो ब्रिज दिसतोय तर ह्याच्या पुढं आपल्याला जी शीतधारा आहे, म्हणजे 7 धारामध्ये प्रवाहित होते, तर ते पॉईंट आहे. आता आपल्याला त्या डोंगर आपण चढून आलो तर एकदम पूर्ण सगळी वाळू आहे. आज वातावरण थंड आहे कालसारखंच. हे सतधारा गाव लागले आपल्याला, तर सतधारामधून आपण पुढे चाललोय. खेत में पानी बहुत है, इतने नहीं गिरो पानी जंगल को बहुत पानी है तुम्हारे इधर। जंगल को पानी बहुत है,
अच्छा नीचे जमीन आपण भिकोर गावामध्ये आलोय आपण. तर भिकोर गाव इथून फक्त अर्धा किलोमीटरवरती राहिले. आपला अजून कच्चा रस्ता आहे हा, पण जरा चांगला आहे, सरळ रस्ता असल्यामुळं काही वाटत नाही चालायला. ज्यावेळेस आपण जे सातधारा होतं म्हणजे बर्मनगडच्या पुढं, तर बर्मनगडच्या पुढं सातधारापर्यंत रस्ता थोडासा चढ उताराचा होता, सरळ लागला आहे आणि पुढं सरळ डांबरी आला भिकोर गावातून. चला बघू तिथून रस्ता कुठे वळतोय ते. थंडी भरपूर आहे. 9 वाजल्यात. नर्मदे हर. ग्राम भिकोर, एकदम छोटंसं गाव आहे हे भिकोर. फक्त एवढे रस्त्याने जे घर आहेत याकडे एवढंच एक छोटंसं गाव आहे. बघू आपण इथून रस्ता सरळ आहे का कुठे पगडंडी आहे. नर्मदे हर. भिकोर आहे, तर इथून आपल्याला हा रस्ता संपतोय आणि हा जो पगडंडी आहे शेतामधून, तर तो जातोय. बघू आपण कोणत्या गावात निघतोय पुढं ते. हे सकाळ सकाळ आपल्याला असा मार्ग लागलाय, पगडंडी मार्ग. सगळा चिखलाचा आहे. आबा हळूच या. तो थंडी वाजते भरपूर. हे कुडीगाव. तर नर्मदे हर. यहाँ से आगे कौन सा गांव है? कौन सा? कितना किलोमीटर? 2 किलोमीटर सीधा रास्ता. आगे से पगडंडी. अच्छा, चला इथून पुढं जे गाव आहे तर ते धुवाधार गाव आहे. दोन किलोमीटरवरती पुढं बघू रस्ता कसा जातोय ते. हे धुवाधार जाणे का रस्ता 2 किलोमीटर. तर आपल्याला इथून आता पगडंडी लागल हा रस्ता संपून. अच्छा अच्छा अच्छा. नर्मदे हर. चला बघू आपण आता कुठपर्यंत पगडंडी आहे. तर धुवाधारपर्यंत हाच रस्ता आहे. पगडंडी, पायदिंडी, पगडंडी असा रस्ता आहे. हा डोंगर आपल्याला खाली उतरून जायची शेतीतून या, आणि पलीकडं परत एक रस्ता दिसतोय तर तो चढून पलीकडं. आणि ह्या साईडला जवळच नर्मदा मैयाचं पात्र आहे. चला पुढं खाली दिसतात आपल्या काही परिक्रमावासी. या स्प्रिंकलरनी ना रोज आता आम्ही 3 दिवस झालं हे कंटिन्यू असे स्प्रिंकलर लागत आहेत. एक तर इकडचा स्प्रिंकलर भिजवतो, तिकडचा. मामा चाललेत पळत. दम्मानी पडतात, दम्मानी. तरी भिजले. हे दिसले आपल्याला धुवाधार नर्मदा मैया. धुवाधार आलंय जवळ आपण, धुवाधार गाव. तर इथं थोडासा जे बांध घातलाय जरा पाण्याला. पलीकडे कशाच तरी काम चालू आहे डोंगराच्या वरती. इथं ह्या साईडला
नळ्या टाकलेल्या आहेत. थोडंसं पाणी अडवलं आहे आणि रस्ता केला आहे त्यावरून जाण्या येण्यासाठी. चला आपण या झाडीतून आपल्याला पलीकडे जायचं आहे. चला आपल्याला जवळजवळ खेरपाणीपर्यंत पुढं रामपुरा गाव लागलं आणि रामपुराच्या पुढं खेरपाणी. तर आपल्याला सरळ असा कडेनेच रस्ता आहे वाटते आता. तर विचारायला पण जास्त नाही आहे कोणी, पण रस्त्यावरती चाललाय कडेनं. परिक्रमा वाले कृपया यहाँ से जाए. परिक्रमा मार्ग इकडे काढून दिलाय कामामुळं, नाही तर परिक्रमा मार्ग सरळ होता. हे जे काम चाललंय तर हे चिनकी डॅमचं आहे आणि समोर जे दिसते तर त्याला लागणारं जे मटेरियल आहे तर ते बनवासाठी त्यांनी एवढं ते भरून घेतलेलं आहे. 2-2.5 वर्षात ज्यावेळेस हे डॅमचं काम पूर्ण होईल त्यावेळेस परिक्रमा मार्ग हा अजूनच बरंच लांबून वाढेल, म्हणजे बरंच किलोमीटर परिक्रमा मार्गामध्ये वाढतील. चला आपण चाललो परत पुढं. आपल्याला फक्त एवढ्यासाठी 1-1.5 किलोमीटर यावं लागलं लांबून. तर मध्ये यार चला 11:30 वाजता आपण खिचडी खाल्ली. आता काय दिवसभर नाही भेटलं तरी चालेल, आता डायरेक्ट रात्री जरी खाल्लं तरी ओके. ये गाव कौन सा है? गुरसी. गुरसी गावामध्ये. और आगे वाला गोखला. कितना किलोमीटर आहे असे? 2. चला पुढं एक 10-15 मिनटं थांबू आणि पुढे निघू. 2 दिवसात आज पहिल्यांदा ऊन पडले. काल दिवसभर ऊन नव्हतं, काही नव्हतं. आता जरा बरं वाटतंय, कारण काल दिवसभर सूर्यचुका दिसलाच नाही आणि जे दव होतं धुकं तर तेही हटलं नाही. आत्तापर्यंत कालसारखंच वातावरण होतं. आज पण विचार केला की आज पण काय असं वातावरण काही कमी होत नाही. तर भारी वाटायला लागलं आता. आज लवकरच थांबून घ्यावं लागलं असतं. आपण चाललो आहे केरपाणी म्हणून आहे. तर केरपाणीकडं असा रस्ता आहे आपल्याला हा पगडंडी. चला बघू 7 ते 8 किलोमीटर राहिली केरपाण्यात इथून, आणि तिथून रस्ता परत आपण विचारू कसं आहे ते. हाँ आगे हाँ EFG हाँ बोलो. ये वही सिर्फ इतना ही. और 1 2 3 हाँ 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 7 को खा गई. 7 किधर गए? 6 के बाद उधर. हाँ. आज अच्छी छुट्टी है क्या? आज अच्छी छुट्टी है यार. बाबाजी वो तेरे जो टीचर है ना नरसिंहपुर में, उसको दिखाऊंगा उसको. उनको बोलूंगा वो आई नहीं मेरे साथ. आई नहीं है. हाँ चलो नर्मदे हर. नर्मदे हर. डायरेक्ट आपण आता किनाऱ्यावरती आलोय. बघू आता किनाऱ्यावरूनच रस्ता आहे त्याच्या गावाकडे जायला. तर असंच आपल्याला कडेने जायचंय. बघू रस्ता कोणीकडून आहे. हे आता सध्या आहे इथून कडेने. महानर्मदा परिक्रमा मार्ग हे गोकळ गाव आहे आणि गोकळपासून रामपुरा 3 किलोमीटर. नर्मदे आहे.
सियाराम नामधाम श्रम परिक्रमा मार्ग वरूनच आहे ना मार्ग हा झेंडा दाखवलाय. चला आला लाकडाचा पूल तुम्हाला. चला तो आपण पूल पार करून जाऊ. खेर पाणी आज दिवसभर फक्त असा रस्ता लागलाय. आम्हाला सकाळी सांगितलं होतं की आता सगळा पगडंडी रस्ता आहे आणि सगळा खाली वर हा डोंगर उतर तो डोंगर चढ सगळा पगडंडीनं. चला 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 बा. तुम्हाला जायसाठी पूल तर टाकली ना त्यांनी होय. मग तुम्ही घाबरता कशाला. तुम्ही फक्त पाय बरोबर टाकून या. बरोबर पार करते आपल्याला. विटा कशा मांडल्या ना ह्या कशासाठी मांडल्यात माहिती आहे का विटा. नाही जेव्हा स्प्रिंकलर चालू आहे ना त्यावेळेस खाली पाय भरू नाही आणि वर चढताना स्प्रिंकलरमध्ये अख्खं सटकन नाही विटा सुद्धा सटकल्यात. तरी मी सटकलो होतो आत्ता. ये कहाँ से रास्ता है. आंगन में से. नर्मदे हर. चलो पाणी घ्यायची. हे आलो रामपुरा. रामपुरामध्ये आपण 2 वाजता पोहोचलोय. परिक्रमा मार्ग नर्मदे हर दाखवलाय. देहर हे रामपुरातला आश्रम आहे. आपण इथं कडी भात खाल्ला आणि चाललोय पुढं जे की केरवाणी गाव आहे. इथून जे अमरकंटक आहे तर ते 380 दाखवलं आहे. जबलपूर 90, केरपाणी 3 आणि रामपुरा सेवा आश्रम हे. चला आपण चाललोय पुढे. चला केरपाणीमधून आपण पुढे निघतोय. त्या वाटामध्ये केरपाणी पण एक चांगलं शहर आहे. शहर नाही म्हणता येणार पण चांगलं मार्केट आहे केरपाणीमध्ये. आता इथून एक 7 ते 8 किलोमीटरवरती जे मुरगाखेड आहे तर ते गाव आहे. तिथं पण आश्रम आहे. टाकू का. हा पुढे इकडे त्यो ह्या बाबळाच्या आणि त्या दोन्ही बाबळाच्या मधून बघा तिथं गेलेलं दिसतो तो पोल पैसे दिसले दिसले. सपाटी लागला. नाही म्हणजे आपल्या गावाचे नाही गेले ते पहिले असते काही गेले नाही. चला आपण चाललोय पिठेहाराकडे. 2 किलोमीटरवरती इथून पिठेहारा आणि त्याच्या पुढे खेडा. गावाचे नाव लक्षात राहत नाही. हे पिठेहारा गाव आले.
बघूया गावात आश्रम कुठे आहे ते. आणि आज जरा लवकर थांबू. काल आपल्याला सगळ्यात उशीर झाला होता. 6:15 वाजले होते आश्रमावरती पोहोचायला. तर आज लवकरच म्हणजे 5 वाजताच आपण आलो इथं. आश्रम बघू आणि जर आश्रम नसेल तर पुढचं गाव 2-3 किलोमीटर मग पर्याय नाही जाण्याशिवाय. ये आश्रम किधर है? सीधा. अच्छा. चला 5-25 जण गेलेत आपल्या पुढं. 25 ते 30 जण असतील परिक्रमावाले. इथं जे जवळच आश्रम आहे हा समोर जो रस्ता आहे तर तो घाटावरती जातोय आणि हे एकदम वरती आश्रम आहे. चला आपण बघू कुठं जागा आहे ते. इथंच टाकायचं आहे. चला आपण इथं बाहेर जागा आहे भरपूर. तर आपण आपले जे आसन आहेत ते या साईडला कुठेतरी लावून घेऊ. चला आपण या ठिकाणी आपले आसनं लावलेत आणि अशीच सेम जागा पलीकड साईडने मस्त या झोपायला. एकदम ज्याप्रमाणे साऊथमध्ये स्ट्रक्चर असतं मंदिरांचं त्याप्रमाणे मंदिर आहे. घेतो ना आज नाही जमत.